जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे आज आपलं स्वागत करत आहे आपल्या ठाणे लोकेशनला। तर जसं आपण माझ्या मागे ठाणे स्टेशन पाहू शकता, त्याच्या समोर हा आपला प्रोजेक्ट असणार आहे, जो काही मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर ठाणे स्टेशनपासून असणार आहे। ज्यामध्ये आज मी तुम्हाला 1 BHK दाखवतोय। हा हायर फ्लोर अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू राहणार आहे लाईफ टाईमसाठी। तर हा इतका सुंदर फ्लॅट बनला कसा आहे हा पूर्ण पाहूया। जसं आपण ही स्टँडिंग बाल्कनी पाहू शकता पाठीमागे, तसाच पूर्ण फ्लॅट आपण पाहूया। सो आता हा लिव्हिंग रूमचा आपण पाहू शकता, लिव्हिंग रूम आहे हा स्पेशियस ईस्ट वेस्ट डायरेक्शन आहे। ज्यानंतर इथे तुम्ही हा पाहताय, हा प्रॉपर लिव्हिंग रूमचा स्पेस। इथे इतकी स्पेशियस बाल्कनी दिलेली आहे, सोबतच अनऑब्स्ट्रक्टेड लाईफ टाईमसाठी हा व्ह्यू असणार आहे। हा जो कनेक्टेड नवीन स्टेशन बनणार आहे ठाणे आणि मुलुंडच्या मध्ये, ज्यानंतर आपलं ठाणे स्टेशन इथनं वॉकेबल डिस्टन्सवर तुम्ही 1 नंबर प्लॅटफॉर्मला इझिली रीच आउट करू शकता। डायनिंग एरियाचा स्पेस आपण आता पाहू शकताय। इथे आपल्याला कॉमन टॉयलेट आहे। सो कॉमन टॉयलेटचा स्पेस बघू शकता, फुल्ली टायलिंग केलेली आहे डेव्हलपरने। इथे हा आहे लॉफ्ट पार्ट, जो आपल्याला किचन दिलेला आहे। किचनचा स्पेस पाहू शकता, गॅस लाईन सुद्धा आलेली आहे। ओसी रिसिव्ड हा आपला प्रोजेक्ट असणार आहे। इथे स्टँडिंग बाल्कनी डक्ट एरियाचा जो स्पेस आहे तो तुम्ही पाहू शकता। डक्ट एरियाचा स्पेस कसा दिसतो त्याला, ते वॉशिंग मशीन आउटलेट इनलेट दोन्हीही दिलेलं आहे। आणि हा आपला मास्टर बेडरूम, जिथे अगेन तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस प्लस हा तुमचा वॉक इन वॉर्डरोबचा स्पेस इतका तुम्ही युटिलाइज करू शकता। आणि हा तुमचा कॉमन मास्टर बेडरूम, जिथे अगेन फुल्ली टायलिंग डक्ट एरिया। वॉटर 24/7 आहे। हा स्पेस तुमचा वॉर्डरोब निशचा कवर होतो। त्यानंतर इथे तुमचं किंग साईज बेड राहिल्यानंतर देखील स्पेस एक स्पेशियस साईज आहे। यामध्ये जर तुम्हाला फुल्ली फर्निश्ड फ्लॅट हवा असेल तोही आपल्याकडे अवेलेबल आहे। अंडर कन्स्ट्रक्शन हवा असेल तर तोही आपल्याकडे फ्लॅट अवेलेबल आहे। आता हा लॉबी एरिया तुम्ही पाहू शकता।